नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. पिंपरी आश्रम शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्याचा जंगलात गळफास, शाळेच्या निष्काळजीपणामुळे संताप. सीसीटीव्ही बंद, अनिवासी कर्मचारी बेपत्ता, संस्था चालकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी. वृत्त संकलन भगवान आचारी, तळोदा वृत्तांकन न्यूज, नाशिक. नमस्कार. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील स्वर्गीय मधुकरराव हिरे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून बेपत्ता झालेल्या संजय सदू नडगे या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील जंगलात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शाळेच्या भोंगळ कारभारावर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय नडगे हा विद्यार्थी मार्च 12 रोजी शाळेतून अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्च 13 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 15 मार्च 2026 रोजी सकाळी पाझर तलावाजवळील घनदाट झाडीत काही नागरिकांना उग्र वास आल्याने त्यांनी तपास केला असता संजयचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी भांगरे यांनीही तातडीने भेट देऊन पाहणी केली. चौकशी दरम्यान शाळेच्या सुरक्षिततेबाबत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यात आश्रमशाळा निवासी असूनही रात्रीच्या वेळी तिथे एकही जबाबदार कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे उघड झाले. सुरक्षिततेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आढळले. धक्कादायक बाब म्हणजे 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी या शाळेतील कॅमेरे आश्रमशाळेत नेण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी असा खेळ का करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संजयच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक, कार्यकर्ता आणि पालकांनी शाळेच्या परिसरात मोठी गर्दी केली. शाळेच्या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला, असा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला. अशा बेजबाबदार संस्था चालकांवर आणि मुख्याध्यापकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. सध्या त्र्यंबकेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी झाल्यानंतर आम्ही पालकांशी संपर्क केला. पालकांना फोन लागत होता, 8:30 फोन लागला. रात्रीच्या वेळी पण आम्ही सायंकाळी आहे ना सर्व कर्मचारी वगैरे घेऊन हा परिसर बॅटरी वगैरे घेऊन सर्व पाहिला, पण तो काही आम्हाला सापडला नाही. तपास काय कारवाई करणार आधी पण असंच सांगत पण होते मग आणि ते आता ते मांग काटणार नाही तुमच्याच गाडीत आम्हाला तुम्हाला पाठ तुमच्याच गाडीत आणि आयरेस जे इथले ऑर्डर आहेत ना ते काय बोलले डायरेक्ट 4 वाजता या, तुम्हाला कळेल. म्हणजे काय कळेल ते तर बोलायचं ना. त्यांनी काय केलं बघ, ते कोण वार्ड मला माहिती. आम्हाला जसं कळलं तसे आमचे आता ते मामा इथले समजायचे, जो कोणी आहे सिक्युरिटी इथले मामा ते मामा पण डायरेक्ट बरोबर. तिकडे म्हणे आंबे वगैरे त्यांना बघा. मग आता केस म्हणजे केली. त्यांना माहित आहे ना आंबे वगैरे बघा, म्हणजे कसं काय बोलले ते इथले मामा. आता ते नेमके आंब्याचे झाडाले, बाकी निलगिरीचे वगैरे ते बरोबर आहे. झाडे आहेत ना, दुसरे पण झाडाला ठेवू शकतो. डायरेक्ट आंब्याच्या झाडाला सांगा ना ते कसं आंब्याचं झाड. 4 वाजेला मी पवार सराला फोन केला. 3 कॉल झाले, तिसरा कॉल उचलला आणि चौथ्यांदा त्यांनी स्विच ऑफ मोबाईल करून एक शब्द पण नाही बोला. फोन खाली उचलला आणि त्यांनी स्विच ऑफ करून ठेवला. म्हणजे यांना अगोदर माहित असेल ना, म्हणून तर आता जे आम्ही बघा ना इथले जे समिती अध्यक्ष आहे ना त्यांना कॉल केला. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.